आज आपण बनवणार आहे नाचणीचं सूप, जे पिण्यासाठी तर छान आहे। त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, लोह आहे, फायबर आहे। आपल्या हाडांसाठी दातांसाठी खूप उपयोगी आहे। तर लगेच आपण सुरुवात करूया। सूप बनवण्यासाठी 3 ते 4 चमचे नाचणीचं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून गाठी न राहता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालूया आणि पातळ अशी स्लरी बनवून घेऊया। पीठ आपलं तयार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। सूप बनवण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा एवढं तूप गरम करून घेतलेलं आहे। तूप थोडंसं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालूया। त्याचबरोबर बारीक कट केलेलं आलं, 1 हिरवी मिरची घालायची आहे बारीक कट केलेली। मिरचीचं प्रमाण आपल्या अंदाजानुसारच घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 बारीक कट केलेला कांदा सुद्धा घालायचा आहे। कांदा खूप छान लागतो ह्या सूपमध्ये, त्यामुळे नक्की वापरा। 1 मिनिट भरासाठी कांदा परतून घेऊया आणि गॅस आपल्याला इथं मोठाच ठेवायचा आहे। त्यामध्येच घालूया बारीक कट केलेला कोबी आणि बारीक कट केलेलं गाजर सुद्धा घालायचं आहे। तुम्हाला आवडत असतील तर दुसऱ्या भाज्या सुद्धा तुम्ही इथं घालू शकता। भाज्या व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत आणि मिनिटभरासाठीच मोठ्या आचेवरती परतून घ्यायच्या आहेत। खूप जास्त वेळ परतायच्या नाहीयेत। भाज्या हलक्याशा परतल्या आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये अंदाजानुसार पाणी घालायचं आहे। इथे मी 5 वाट्या एवढं पाणी घालते। आपल्याला जेवढ्या प्रमाणात सूप बनवायचं आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे। पाण्याबरोबरच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी काळी मिरी पूड घालायची आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीरीचा स्वाद खूप मस्त लागतो ह्या सूपमध्ये, त्यामुळे भरपूर सारी कोथिंबीर वापरायची आहे आपल्याला इथं सुद्धा आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे गरमागरम सूप पोटभरीचं सुद्धा आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। ज्यांना काहीतरी हलकं पाहिजे आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं पाहिजे आहे, त्यांनी हे सूप नक्की बनवू शकता। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तयार करून ठेवलेलं नाचणीचं पीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आमच्या घरी तर आठवड्यातून 1-2 वेळा तर हे सूप नक्कीच बनतं, कारण नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे। आपल्या हाडांसाठी दातांसाठी खूप उपयोगी आहे। पिठाला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि पुढचे 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। छान असं सूप शिजलेलं आहे, 4-5 मिनिटं झालेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण आता एक अर्धा लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस जरूर वापरा, ह्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं। सुपर हेल्दी असं लेमन कॉरिएंडर नाचणीचं सूप तयार आहे। 1 बाउल पिऊन तर कुणाचंच मन भरणार नाही, एवढं छान लागतं। आणि तुम्हाला हे सूप कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।